तर जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ नीलम कंपनी लिमिटेड, विक्रेता कंपनी वेंडर कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकी नोंदी आपण बघूया. हेडिंग द्यायचं जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ नीलम कंपनी लिमिटेड. जर्नल एंट्रीज म्हटलं तर त्याचा प्रोफार्मा माहीत असायला पाहिजे. त्यामुळे प्रथम प्रोफार्मा तयार करून घ्या. पर्टिक्युलर डेबिट रुपीज, पर्टिक्युलर डेबिट रुपीज अँड क्रेडिट रुपीज. तर आपल्याला जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ नीलम कंपनी लिमिटेड म्हणजे विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकी नोंदी बघावायच्या आहेत. त्यामुळे बघतो आपण की विक्रेता कंपनी आपल्या बुक्समध्ये पहिली जी एंट्री करत असतो असेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. त्यामुळे आपण असेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करतो. त्यामुळे आपण त्याची एंट्री करून घेऊया. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स अकाउंट. त्यामुळे आपण त्याची एंट्री करूया. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू व्हेरियस असेट्स. आणि जेवढे काही त्यांनी असेट्स दिलेले आपल्याला त्या सर्व असेट्सची बेरीज काय करू आपण डेबिट करू. त्यामुळे टू लँड अकाउंट अमाऊंट दिली आपल्याला 4 लाख रुपीज. त्यानंतर नेक्स्ट असेट दिलेला आहे टू बिल्डिंग अकाउंट, अमाऊंट आहे टू बिल्डिंग अकाउंट, अमाऊंट आहे बिल्डिंगची 10 लाख रुपीज. त्यानंतर नेक्स्ट असेट दिले आपल्याला मशिनरी अकाउंट, अमाऊंट आहे 4 लाख टू मशिनरी अकाउंट. क्रेडिट करूया, अमाऊंट आहे 4 लाख. त्यानंतर फर्निचर दिलेलं आपल्याला, फर्निचर आहे टू फर्निचर अकाउंट क्रेडिट, अमाऊंट आहे त्याचं बुक व्हॅल्यू नुसार आपण इथे लिहित असतो. तर ते दिलं तुम्हाला 2 लाख. त्यानंतर डेप्टर्सची बुक व्हॅल्यू आहे 8 लाख रुपीज टू डेप्टर्स अकाउंट क्रेडिट, अमाऊंट आहे 8 लाख रुपीज. आणि शेवटी असेट दिले आपल्याला स्टॉक टू स्टॉक अकाउंट क्रेडिट करूया आणि त्याची बुक व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 10 लाख रुपीज. इत्यादी असेट काय करेल तो आपल्या रिलायझेशन अकाउंट तो ट्रान्सफर करेल. त्यानंतर आपण जी एंट्री केली त्याचं आपण एक्सप्लेन लिहित असतो. म्हणजे बीइंग असेट ट्रान्सफर टू बीइंग असेट ट्रान्सफर्ड टू रिलायझेशन अकाउंट.
ही आपण पहिले एंट्री केली. असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर आपण नेक्स्ट एंट्री बघूया. जनरली बघतो आपण की सेकंड जी एंट्री करत असतो आपण कुठली, तर लायबिलिटीज ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. परंतु बघतो आपण इथे की विक्रेता कंपनीची जे लायबिलिटीज आहेत ती काय करतात, ते रिटर्न ऑफ करून राहिलेलं आहे, पेड करून राहिलेलं आहे. आणि क्रेता कंपनी बघतो आपण ती खरेदी करून राहिलेलं नाही आहे. त्यामुळे लायबिलिटीज रिअलायझेशन अकाउंट ट्रान्सफर करणार नाही. त्यानंतर जे आपण तिसरी एंट्री करत असतो त्याचा विचार करूया. मग विक्रेता कंपनी काय करेल, नेक्स्ट एंट्री जी करेल की आपल्याला पीसी येण्याबाबतची. मग आपण त्याची एंट्री करत असतो परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. तर इथे बघतो आपण की परचेसिंग कंपनी कोण आहे, मेधा कंपनी लिमिटेड. त्यामुळे सेकंड एंट्री करूया, मेधा कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट ही जी आपण एंट्री करता कशाबद्दलची आहे, पीसी एन ए बाबत. तर बघतो आपण नीलम कंपनी लिमिटेडचं तिला पीसी क्रयप्रतिफल किती मिळून राहिला मोबदला, 51 लाख रुपीज. त्यामुळे मेधा कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट 51 लाख टू रिअलायझेशन अकाउंटला क्रेडिट करूया आपण 51 लाख. एक्सप्लेन करूया, लिहून घेऊ आपण याचं. being purchase consideration due from Medha कंपनी लिमिटेड. मेधा कंपनी लिमिटेड कडून पीसी येण्याबाबत. ठीक आहे. मला वाटतं आपण फर्स्ट जी एंट्री बघितलं त्याच्या डेबिट जी अमाऊंट आहे आपण ते लिहिली नाही वाटते, आहे ना. तर काय करायचं, जे आपण टू असेट्स व्हेरियस असेट केलेलं आहे सर्वांची बेरीज काय करू आपण टू रिअलायझेशन अकाउंट डेबिटच्या नावाने आपण दाखवू आणि ती अमाऊंट आहे 38 लाख रुपीज. ही झाली आपली दुसरी एंट्री. आता पीसी येण्याबाबतची. त्यानंतर थर्ड एंट्री करत असतो आपण पीसी मिळाल्याबाबतची. मग बघतो आपण की विक्रेता कंपनीला क्रयप्रतिफळ मिळालेला आहे ते कुठल्या स्वरूपात मिळालेला आहे त्याची तो एंट्री करेल आणि मिळाल्याबद्दलची. त्यामुळे या ठिकाणी आपण थर्ड एंट्री करूया, शेअर्स इन परचेसिंग कंपनी अकाउंट डेबिट. परचेसिंग कंपनी आहे मेधा कंपनी लिमिटेड. त्यामुळे शेअर्स इन मेधा कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट. बघतो आपण इथे की क्रयप्रतिफल देत असताना आपण त्याचा मोठा पेमेंट बघितलेला आहे. तर दोन स्वरूपात क्रयप्रतिफल देत असतो, एक आहे शेअरच्या स्वरूपात आणि दुसरं जे आहे कॅशच्या स्वरूपात. त्यामुळे आपण शेअर्स इन मेधा कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट बघतो आपण इथे शेअर्स किती रुपये देऊन राहिले, 50 लाख रुपीजचं आणि कॅश सुद्धा तू देऊन राहिला. त्यामुळे बँक अकाउंट डेबिट कॅश किती देऊन राहिलेला आहे 1 लाख रुपीज. त्यामुळे 1 लाख रुपये आपण डेबिट दाखवू आणि टू मेधा कंपनी लिमिटेड अकाउंट क्रेडिट. आणि असं टोटल किती क्रयप्रतिफल म्हणून पे करताय 51 लाख रुपीज. ही असेल आपली थर्ड एंट्री या ठिकाणी. आणि ही कशाबद्दलची होती, पीसी मिळाल्याबद्दलची. त्यामुळे आपण बिंग परचेस कन्सिडरेशन रिसिव्ड
being purchase consideration received from कोणाकडून आहे? मेधा कंपनी लिमिटेड. अशा पद्धतीने आपण पीसी मिळाल्याबद्दलची आपण थर्ड एंट्री करून घेतली. त्यानंतर नेक्स्ट एंट्री, क्रेता कंपनी काय करत आहे, त्याचे जे क्रेडिटर्स आहेत, क्रेडिट्स तो स्वतः पे करून राहिलेला आहे. त्यामुळे आपण विक्रेता कंपनी स्वतः क्रेडिटर्स त्याचे जे देत आहोत ते काय स्वतः पे करत असल्यामुळे आपण काय करूया, विक्रेता कंपनीच्याच पुस्तकामध्ये त्याची एंट्री करू. कारण की विक्रेता कंपनी स्वतः काय करत आहे, जेवढ्या का त्याचे क्रेडिटर्स होते तेवढं तो पे करून राहिलेला आहे. त्यामुळे बघतो आपण की विक्रेता कंपनीचे जे क्रेडिटर्स होते किती 4 लाख रुपीजचे होतं, तेवढं तो 4 लाख रुपीज तो काय करताय, पे करताय. त्यामुळे आपण त्याची एंट्री करून घेऊया. नेक्स्ट एंट्री, नेक्स्ट एंट्री करू आपण नंबर 4. काय करून राहिला, विक्रेता कंपनी त्याचे जे क्रेडिट्स आहेत ते स्वतः तो पे करून राहिला आहे. त्यामुळे क्रेडिटर्स अकाउंट डेबिट, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट बघतो आपण त्याच्या बॅलन्स शीट मध्ये. तर क्रेडिटरची अमाऊंट किती आहे, 4 लाख. त्यामुळे आपण डेबिट करूया 4 लाख टू. आता बघतो आपण की इथे विक्रेता कंपनी क्रेडिटर्सची अमाऊंट जी आहे टोटल 4 लाख रुपीज तेवढा तो पे करून राहिलेला आहे. तर जेव्हा बघतो आपण की क्रेडिटर्स वेंडर जी कंपनी आहे तुमची विक्रेता कंपनी, क्रेडिटरची 4 लाख रुपये तो पे करताय, तर बघतो आपण एकतर तो कॅशद्वारे पे करेल, अदरवाईज त्यांना काय करेल तो मग तो आपले शेअर्स देईल. तर बघतो आपण की विक्रेता कंपनीच्या बॅलन्स शीट मध्ये बघितलं तर बँक बॅलन्स आहे का हे विचार करू आपण. तर बघतो आपण की असे साईडला जर विचार केला आपण नीलम कंपनी लिमिटेडचं, विक्रेता कंपनी नीलम आहे. तर बघतो आपण की नीलम कंपनी लिमिटेडचं जर बघतो आपण विक्रेता कंपनीचं बॅलन्स शीट जर बघितलं तर त्या ठिकाणी दिसतं आपल्याला क्रेडिटर्स जे एक्सटर्नल लायबिलिटी जे आहे ते तुम्हाला 4 लाख रुपये दिलेलं आहे. आणि असे साईडला बघतो आपण की बँक बॅलन्स काही दिलेलं नाही आहे, म्हणजे त्याचा बँक बॅलन्स किती आहे, नील आहे. परंतु का उदाहरणामध्ये काय म्हटलेलं आपल्याला की विक्रेता कंपनी स्वतः काय करताय की क्रेडिटरचे जे 4 लाख रुपये अमाऊंट आहे ती स्वतः ते काय करताय, पे करताय. मग पे कसं करणार, तर बघतो आपण की इथे विक्रेता कंपनीला पीसीच्या स्वरूपात क्रयप्रतिफळाच्या स्वरूपात बघतो आपण इथे की 50 लाख रुपये शेअर्स मिळून राहिले आहेत आणि 1 लाख रुपये काय मिळून राहिले आहेत, त्याला कॅश मिळून राहिलेलं आहे का नाही. त्यामुळे बघतो आपण की 1 लाख रुपये कॅश मिळालेलं आहे, ते कॅश काय करेल तो क्रेडिटर्सला देईल. ठीक आहे. मग उरले परत किती आता इथे 3 लाख रुपये, कारण की कॅश त्याच्यावर अवेलेबल नाही आहे. क्रयप्रतिफळाच्या स्वरूपामध्ये त्याला काय 1 लाख रुपये कॅश मिळालेला आहे. त्यामुळे तो 1 लाख रुपये काय करेल, क्रेडिटर्सला तो पे करेल. परंतु त्याला टोटल अमाऊंट किती पे करायची आहे, 4 लाख रुपीज. त्यापैकी फक्त त्याच्याकडे 1 लाख रुपीज त्याकडे कॅश असल्यामुळे तो 1 लाख रुपये कॅशच्या स्वरूपात तो पे करेल. आणि उर्वरित जी अमाऊंट आता बघतो आपण इथे 3 लाख रुपीज त्याला पे करायचं, कारण की म्हटलं आहे तिथे की क्रेडिटर्स जे आहे तिथं पेडअप करून आलेला आहे, म्हणजे पूर्ण क्रेडिटर्स तो नील करून आलेला आहे. त्यामुळे 1 लाख रुपीज तो कॅश देईल आणि उर्वरित जी अमाऊंट आता शिल्लक उरलेली आहे 3 लाख रुपीज, तर तो काय करेल, जे काही त्याला मेधा कंपनीकडून शेअर्स मिळालेले आहेत त्या शेअर्स 3 लाख रुपयाचे तो शेअर्स त्याला पे करेल आणि क्रेडिटची जी अमाऊंट होती देतात त्याची 4 लाख रुपये तेवढं तो नील करेल. ठीक आहे. मग त्याबद्दल आपण एंट्री करूया. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 4 लाख रुपीज टू बँक अकाउंट क्रेडिट करूया. जर टोटल बघतो आपण इथे की टोटल 4 लाख रुपये तो कॅश पे केलं असतं, तर आपण काय केलं असतं, टू बँक अकाउंट 4 लाख रुपये क्रेडिट केलं असतं. परंतु बघतो आपण इथे की टोटल
4 लाख रुपये तो का पे कॅशची स्वरूपात पे करून राहिलेला नाही आहे, तर फक्त किती 1 लाख रुपीज. त्यामुळे आपण टू बँक अकाउंट क्रेडिट करूया 1 लाख रुपीज. आणि उर्वरित जे अमाऊंट जे आहे तो काय करताय शेअरच्या स्वरूपात तो पे करेल. त्यामुळे टू शेअर्स इन मेधा कंपनी लिमिटेड अकाउंट, आणि असे शेअर्स तो किती रुपयाचे पे करेल 3 लाख रुपयाचे. आणि अशा पद्धतीने त्याचे जे काय क्रेडिट्स होतात क्रेडिट्स तो काय पेड अप करेल. त्यामुळे आपण अच्छा एक्सप्लेन लिहून घेऊया. बीइंग पेमेंट टू क्रेडिटर्स, being payment to creditors in cash and remaining balance shares in मेधा कंपनी लिमिटेड. तर काय करेल तो कॅश पे करताय पेमेंट करत असताना, आणि उर्वरित अमाऊंट जो आहे ते काय करताय तो मेधा कंपनी जे शेअर्स त्याला मिळाले आहेत त्या शेअर्स तो उर्वरित अमाऊंट तो पे करेल. अशा पद्धतीने आपण फोर्थ एंट्री बघितली. त्यानंतर नेक्स्ट 5th नंबरची, इथे आता तो काय करेल रिअलायझेशन अकाउंट आपला क्लोज करेल. त्यावरती त्याला प्रॉफिट झालं की लॉस झालं ते कॅल्क्युलेट करून घेईल. आणि इथे बघतो आपण की या उदाहरणामध्ये त्याला प्रॉफिट झालेला आहे, त्यामुळे आपण त्याची एंट्री करत असतो रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर्स अकाउंट. आणि जर लॉस होत असेल तर शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट आपण अशी एंट्री करत असतो. त्यामुळे इथे प्रॉफिट असल्यामुळे आपण रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू शेअर होल्डर्स अकाउंट. मग बघतो आपण प्रॉफिट किती झालेला आहे. तर बघतो यामध्ये रिअलायझेशन अकाउंट त्याला प्रॉफिट झालेला आहे 13 लाख रुपीजचं. त्यामुळे रिअलायझेशन अकाउंट डेबिट 13 लाख टू शेअर होल्डर्स अकाउंट क्रेडिट करूया 13 लाख. आणि ही जी आपण एंट्री केली आहे कशाबद्दलची आहे, तर बीइंग प्रॉफिट ऑन रिअलायझेशन अकाउंट, बीइंग प्रॉफिट ऑन रिअलायझेशन अकाउंट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट, टू ट्रान्सफर शेअर होल्डर्स अकाउंट. अशा पद्धतीने आपण रिअलायझेशन अकाउंट बंद केलं. त्यावरती आपल्याला 13 लाख रुपीज प्रॉफिट झालं होतं आणि त्या प्रॉफिटचं आपण एंट्री केली. त्यानंतर बघतो आपण की विक्रेता कंपनीचं जेवढे काय शेअर कॅपिटल असेल आणि ॲक्युमुलेटेड प्रॉफिट असेल ते काय करेल तो आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल. त्यामुळे आपण नेक्स्ट जी एंट्री करूया ती असेल की विक्रेता कंपनीचे शेअर कॅपिटल अँड त्याचं ॲक्युमुलेटेड प्रॉफिट ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट. त्यामुळे नेक्स्ट नंबर बघतो आपण शेअर किती आहेत शेअर कॅपिटल, तर शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट. शेअर कॅपिटल दिलेलं आपल्याला 32 लाख डेबिट करूया. त्यानंतर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट मध्ये बघतो आपण की जनरल रिझर्व्ह दिलेला आहे, त्यामुळे जर्नल रिझर्व्ह अकाउंट डेबिट आणि ती अमाऊंट दिलेली आपल्याला
2 लाख रुपीज असं शेअर कॅपिटल आणि जनरल रिझर्व्ह तो काय करेल आपल्या शेअर होल्डर्सला तो ट्रान्सफर करेल. त्यामुळे टू शेअर होल्डर्स अकाउंट टू शेअर होल्डर्स अकाउंट क्रेडिट असं टोटल किती करेल तो 34 लाख रुपीज. ही जी आपण एंट्री केलेली आहे ही कशाबद्दलची आहे बिईंग शेअर कॅपिटल अँड जनरल रिझर्व्ह ट्रान्सफर टू शेअर होल्डर्स अकाउंट. आणि शेवटची एंट्री करत असतो आपण का जे काही त्याला क्रय प्रतिफल स्वरूपात त्याला मिळालेला आहे तो काय करेल शेवटी आपल्या शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल. तर बघतो आपण इथे 7 एंट्री शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट टू काय मिळालं होतं त्याला शेअर्स मिळालं होतं आणि कॅश मिळालं होतं. कॅश जे मिळालं तर कॅश काय युटिलाइज कुठे केलं त्यांनी क्रेडिटर्स पे करण्याकरिता. ठीक आहे. त्यानंतर त्याला शेअर्स आहेत शेअर्स त्यांनी सुद्धा युटिलाइज केलं कुठे क्रेडिटर्स पे करण्याकरिता परंतु पूर्ण अमाऊंट त्यांनी त्यामध्ये पे केलेलं नाही आहे. त्यामुळे जेवढे काय आता शेअर्स त्याचे शेअर्स शिल्लक असतील तेवढे शेअर्स काय करेल तो आपल्या शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल. त्यामुळे टू शेअर्स इन मेधा कंपनी लिमिटेड अकाउंट क्रेडिट. तर बघतो आपण की टोटल त्याला 50 लाख रुपीचं शेअर्स मिळालं होतं आणि 1 लाख रुपीचं कॅश होतं. असं टोटल 51 लाख परचेज कन्सिडरेशन होतं. परंतु बघतो आपण की यामधून 1 लाख रुपीज त्यांनी कॅश जे आहे ते काय केलं क्रेडिटरची अमाऊंट पे करण्याकरिता यूज केलं. आणि त्यानंतर 3 लाख रुपये बघतो आपण तर तो पे कसा केला 3 लाख रुपये शेअरच्या स्वरूपात. तर त्यामुळे बघतो आपण की 50 लाखाचे ज्याचे शेअर्स होते त्यापैकी परत 3 लाख रुपये आपण मायनस करू मग शिल्लक उरले किती आपल्याकडे 47 लाख रुपीज. आणि तेवढे किमतीचे जे शेअर्स आहेत तो काय करेल आपल्या शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल. त्यामुळे शेअर होल्डर्स अकाउंट डेबिट 47 लाख टू शेअर्स इन मेधा कंपनी लिमिटेड अकाउंट क्रेडिट करूया 47 लाख. कारण की त्याच्यावर शिल्लक आता किती आहेत मेधा कंपनी लिमिटेडचे शेअर्स किती आहेत 47 लाख रुपीजचं शेअर त्याच्यावर शिल्लक आहेत. आणि एवढे शेअर्स तो काय करेल आपल्या शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल. आणि त्याच्या नंतर एक्सप्लेन लिहून घेऊया आपण बिईंग remaining shares in Medha Company Limited distributed to shareholders. अशा पद्धतीने बघतो आपण की जे काय त्याला क्रय प्रतिफलच्या स्वरूपात त्याला मिळालं होतं शेअर्स आणि कॅश तर त्यापैकी बघतो आपण की कॅश किती रिमेनिंग उरलं होतं त्याचं 47 लाख रुपीजचं. आणि तेवढं शेअर्स तो काय करेल आपल्या शेअर होल्डर्सला तो डिस्ट्रीब्यूट करेल. तर अशा पद्धतीने आपण विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी बघितल्या. त्यानंतर परत आपल्याला विचारलं होतं की क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकीर्द नोंदी. त्यामुळे आपण परत हेडिंग देऊया जर्नल एंट्रीज
इन द बुक्स ऑफ कोण आहे क्रेता कंपनी, तर मेधा कंपनी लिमिटेड आहे. त्यामुळे आपण मेधा कंपनी लिमिटेडच्या बुक्समध्ये जनरल एंट्रीज करूया. ठीक आहे. त्यानंतर हेडिंग द्यायचं, जनरल एंट्रीज इन द बुक्स ऑफ पर्चेसिंग कंपनी. तुमची क्रेता कंपनी कोण आहे, मेधा कंपनी लिमिटेड. मेधा कंपनी लिमिटेड. मेधा कंपनी लिमिटेडच्या बुक्समध्ये आपण आता रोजकी नोंदी बघूया. प्रोग्राम आपला पर्टिक्युलर डेबिट रुपीज, क्रेडिट रुपीज. क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये पहिली जी एंट्री होत असते, आपण करत असतो असेट्स आणि लायबिलिटीज खरेदी केल्याबद्दल. तर बघतो आपण इथे की क्रेता कंपनीने काय फक्त असेट्स खरेदी केलेला आहे, त्यामुळे आपण त्याबद्दलची एंट्री करून घेऊया. आणि इथे बघतो आपण की असेट ज्या किमतीत त्यांनी खरेदी केलं ती किंमत आपण इथे दाखवत असतो. आणि विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण असेट ट्रान्सफर टू रिअलायझेशन करत असतो, अशा वेळेस जे काय त्याचं बुक व्हॅल्यू जे होतं त्या बुक व्हॅल्यूनुसार आपण तिथे अमाऊंट दाखवत असतो. तर फर्स्ट एंट्री असेट्स खरेदी केल्याबद्दलची. लँड अकाउंट डेबिट, त्यांनी लँड खरेदी केलेली आहे कितीला, 4 लाख रुपीज. त्यानंतर बिल्डिंग अकाउंट डेबिट, बिल्डिंग खरेदी केलेला आहे कितीला, 10 लाख रुपीज. त्यानंतर नेक्स्ट असेट दिलेला आहे मशिनरी अकाउंट, मशिनरी अकाउंट डेबिट. मशीन त्याने खरेदी केलेला आहे कितीला, 3,60,000. त्यानंतर फर्निचर अकाउंट डेबिट, फर्निचर त्यांनी खरेदी केलेला आहे कितीला खरेदी केला आहे, 1,80,000. त्यानंतर डेप्टर्स आहेत, डेप्टर्स त्यांनी खरेदी केलेला आहे, डेप्टर्स अकाउंट डेबिट 7,60,000. स्टॉक अकाउंट डेबिट, स्टॉक आहे 8 लाख रुपीज. आणि त्यानंतर बघतो आपण की आपल्या उदाहरणामध्ये दिलं होतं की ॲज पर एग्रीमेंट त्यांचं होतं क्रेता आणि विक्रेता कंपनीचं, गुडविल म्हणून 16 लाख रुपीज त्यांनी पे करायला पाहिजे. तर त्यामुळे बघतो आपण इथे की क्रेता कंपनी गुडविल म्हणून 16 लाख रुपीज विक्रेता कंपनीला पे केलेलं आहे. त्यामुळे गुडविल अकाउंट डेबिट 16 लाख रुपीज. जर बघतो आपण इथे की जर नेट असेटपेक्षा जर त्याचं पीसी जास्त असेल तसे आपल्याला गुडविल मिळतो आणि ते गुडविल सुद्धा आपण याच पद्धतीने आपण इथे एंट्री करत असतो. परंतु आपल्याला या उदाहरणामध्ये ॲज पर एग्रीमेंट त्यांचं क्रेता आणि विक्रेता कंपनीमध्ये त्याचा करार झाला होता की गुडविल म्हणून त्याला तो किती 16 लाख रुपीज पे करून राहिला आहे. त्यामुळे आपण गुडविल अकाउंट डेबिट 16 लाख रुपीज आपण लिहिलेलं आहे, दाखवलेलं आहे. 2 बघतो आपण इथे की क्रेता कंपनी लायबिलिटीज खरेदी केलेली नाही, त्यामुळे काय होणार, टू लिक्विडेटर ऑफ नीलम कंपनी लिमिटेड अकाउंट. टू लिक्विडेटर ऑफ नीलम कंपनी लिमिटेड अकाउंट. आणि असं टोटल किती आहे, तर 51 लाख रुपीज, 51 लाख रुपीज असं टोटल अमाऊंट आपण जे बघतो पीसीच्या स्वरूपात टू लिक्विडेटर ऑफ नीलम कंपनी लिमिटेड हे आपण दाखवतो अमाऊंट कुठल्या पीसीच्या स्वरूपात. आणि ते टोटल किती आहे सर्व सेटची
51 लाख रुपीज. आणि ही आपण एंट्री केली होती. बीइंग असेट टेकन ओव्हर, बीइंग assets taken over from नीलम कंपनी लिमिटेड. तर बघतो आपण इथे की क्रेता कंपनी फक्त नीलम कंपनीकडून काय करताय, असेट टेकन ओव्हर करताय, लायबिलिटी टेकन ओव्हर करून राहिला नाही. त्यामुळे फक्त आपण असेट टेकन ओव्हर फ्रॉम नीलम कंपनी लिमिटेडच्या नावाने आपण त्याची एंट्री केलेली आहे. त्यानंतर सेकंड जी एंट्री असते क्रय प्रतिफल दिल्याबद्दलची. त्यामुळे आपण क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये सेकंड जी एंट्री करत असतो आपण ही क्रय प्रतिफल दिल्याबद्दलची. सेकंड एंट्री, लिक्विडेटर ऑफ नीलम कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट, लिक्विडेटर ऑफ नीलम कंपनी लिमिटेड अकाउंट डेबिट टू बैंक अकाउंट टू शेयर कैपिटल अकाउंट टू शेयर कॅपिटल अकाउंट. आणि बघतो आपण इथे की शेअर्स त्यांनी कसं पे केलं होतं, प्रीमियम स्वरूपात. त्यामुळे टू प्रीमियम इन टू प्रीमियम ऑन इश्यू ऑफ शेअर्स, इश्यू ऑफ शेअर्स अकाउंट. तर बघतो आपण इथे की लिक्विडेटर ऑफ नीलम कंपनी लिमिटेड डेबिट टोटल त्यांनी पीसी किती पे केलेलं आहे, 51 लाख रुपीजचं. आता 51 लाख रुपये त्यांनी पे केलेलं आहे. तर कुठल्या कसल्या स्वरूपात त्यांनी पे केलेलं आहे, तर बघतो आपण टू बँक अकाउंट. कॅश त्यांनी किती पे केलेलं आहे, 1 लाख रुपीज. त्यामुळे आपण बँक अकाउंट क्रेडिट दाखवूया 1 लाख रुपीज. त्यानंतर त्यांनी शेअरच्या स्वरूपात त्यांनी शेअर्स त्यांनी पे केलेला आहे. शेअर्स किती टोटल केलेलं आहे त्यांनी, 50 लाख रुपीजचं. तर बघतो आपण इथे की शेअर्स त्यांनी काय केलं, पर शेअर्स 12.50 प्रमाणे त्यांनी काय केलं आहे, पर शेअर पे केलेला आहे. ऍक्च्युअली बघतो आपण की त्या शेअरची प्राइस जी होतं ₹10 प्रमाणे होतं. म्हणून त्यांनी काय की 2.50 रुपीज तो अतिरिक्त म्हणजे जास्तीच्या प्रीमियमने काय केलं त्यांनी पे केलेला आहे. त्यामुळे बघतो आपण इथे की प्रीमियम त्या शेअर्स इश्यू करता वेळेस त्यावर त्याचा प्रीमियम आहे. त्यामुळे आपण नंबर ऑफ शेअर्स इंटू 10 रुपीज प्रमाणे शेअर कॅपिटलची अमाऊंट दाखवू आणि त्यानंतर नंबर ऑफ शेअर्स आणि 2.50 प्रमाणे आपण काय प्रीमियम ऑन इश्यू ऑफ शेअरची अमाऊंट दाखवू. तर ती अमाऊंट येतो शेअर कॅपिटल अकाउंट असं टोटल 40 लाख रुपीज आणि प्रीमियम ऑन इश्यू ऑफ शेअर्स वरती आहे तर ती आहे 10 लाख रुपीज. असं टोटल त्यांनी काय केलं होतं 50 लाख रुपये शेअर्स ची अमाऊंट त्यांनी पे केलं होतं. आणि ही आपण जी एंट्री केलेली आहे ही कशाबद्दलची होती, बीइंग परचेज कन्सेशन पेड टू नीलम कंपनी लिमिटेड. बीइंग परचेज कन्सिडरेशन पेड टू नीलम कंपनी लिमिटेड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी या दोन्ही कंपन्यांच्या पुस्तकामध्ये आपण रोजकी नोंदी बघितल्या. त्यानंतर त्याचं बॅलन्स शीट आहे. ठीक आहे, बॅलन्स शीट बघून घेऊया. आफ्टर ॲब्झॉर्प्शन नंतरच आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं होतं.
आणि ते कोणाच्या बुक्समध्ये, तर इन द बुक्स ऑफ मेधा कंपनी लिमिटेड, क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये आपण बॅलन्स शीट तयार करीत असतो. त्यामुळे हेडिंग द्यायचं, बॅलन्स शीट ऑफ मेधा कंपनी लिमिटेड, बॅलन्स शीट ऑफ मेधा कंपनी लिमिटेड आफ्टर ॲब्झॉर्प्शन. आफ्टर ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीट तयार करायचं आहे. त्यामुळे बॅलन्स शीटचं प्रोफॉर्मा तयार करून घ्यायचं. लायबिलिटीज, बॅलन्स शीट आपण बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा तयार करून घेऊया. त्यानंतर त्याला नाव देऊया लायबिलिटीज रुपीज, असेट्स रुपीज. ठीक आहे, बॅलन्स शीटचा आपण प्रोफॉर्मा तयार घेतला. इथे बघतो आपण की क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी. तर बघतो आपण की ॲब्झॉर्प्शनमध्ये दोन्ही कंपनी, जे क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी, दोन्ही कंपनी काय असतात, आधीपासून ते अस्तित्वात असतात. जसं आपण बघतो की अमलगमेशनमध्ये काय असतं, जी क्रेता कंपनी असते ती आधीपासून अस्तित्वात नसतो, ती नव्याने आपण काय केलं असतं, फॉर्म केलं असते, नव्याने आपण त्याची निर्मिती केली असते. त्यामुळे क्रेता कंपनीचं असं कुठलं बॅलन्स शीट आधीपासून नसतो. तर ॲब्झॉर्प्शनमध्ये बघतो आपण की क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी ज्या आहेत, हे दोन्ही कंपन्या आधीपासून अस्तित्वात असल्यामुळे, आणि इथे क्रेता कंपनीच्या बुक्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स शीट तयार करायचं आहे. त्यामुळे क्रेता ॲब्झॉर्प्शनमध्ये बघतो क्रेता कंपनी जी आहे ती आधीपासून अस्तित्वात असतो. त्यामुळे जेव्हा आपण आफ्टर ॲब्झॉर्प्शन बॅलन्स शीट आपण तयार करू, त्यावेळेस जी काही तुमची क्रेता कंपनी असेल त्या कंपनीचं आधीचं तुम्हाला बॅलन्स शीट दिलं असेल, आणि त्या बॅलन्स शीटमध्ये परत ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर कुठली लायबिलिटीज वाढ झालेली आहे आणि कुठली असेट तिथे वाढ झालेली आहे, तेवढं आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करावं लागतो. ठीक आहे, तर प्रथम बघूया आपण लायबिलिटी साईड. शेअर कॅपिटल, शेअर कॅपिटल या हेड खाली बघतो आपण ॲथोराइज्ड नील आहे, दिलेलं नाही आहे. त्यानंतर त्याला आपण क्लोज करून घेऊ. त्यानंतर इश्यूड अँड पेड अप, इश्यूड अँड पेड अप कॅपिटल. यामध्ये बघतो आपण की 9 लाख शेअर्स ऑफ ₹10 each, 9 लाख शेअर्स ऑफ ₹10 each अशी अमाऊंट असेल त्याची 90 लाख. शेअर प्रीमियम ऑन इश्यू ऑफ शेअर्स, शेअर प्रीमियम ऑफ इश्यू ऑफ शेअर्स. तर बघतो आपण की जे त्यांनी इश्यू केलेले शेअर्स त्याच्यावरती शेअर प्रीमियम होतं किती, 10 लाख रुपीज. त्यानंतर डेप्टर्स बघतो आपण, डेबेंचर्स, डेबेंचर्स. तर आपल्याला डेबेंचर्स दिलेलं आहे 20 लाख रुपीजचं. त्यानंतर क्रेडिटर्स, अमाऊंट दिली आपल्याला 6 लाख. इथे बघतो आपण की जर क्रेता कंपनी विक्रेता कंपनीच्या क्रेडिटर्स त्यांनी खरेदी केलं असतं, तर क्रेडिटर्स अमाऊंट आपण काय केलं असतं, क्रेता कंपनी आणि विक्रेता कंपनी या दोघांचं बेरीज करून आपण दाखवली असती. परंतु विक्रेता कंपनी काय केलं, आपल्या क्रेडिटर्स त्यांनी स्वतः पे केलेलं आहे. त्यामुळे क्रेडिटर्स कोणाचे असतील, फक्त क्रेता कंपनीचे, आणि ते आहेत 6 लाख रुपीज.
आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ते आहे 16 लाख रुपीज असं असेल तुमचं लायबिलिटी साईडला. त्यानंतर असेट साईडला गुडविल, तर बघतो आपण की क्रेता कंपनीचं तुम्हाला गुडविल दिलं होतं बॅलन्स शीटमध्ये 4 लाख रुपीज आणि परत त्यांनी काय केलं आहे 16 लाख रुपीज त्यांनी गुडविल म्हणून त्यांनी पे केलेला आहे. असं टोटल 16 लाख प्लस 4 लाख 20 लाख गुडविल आपण दाखवू. त्यानंतर लँड, तर बघतो आपण त्याचं किती होतं 8 लाख रुपीजचं लँड आहे क्रेता कंपनीचं आणि परत त्यांनी परचेस केलेलं आहे 4 लाखचं. असं लँड किती होणार 8 लाख प्लस 4 लाख असं 12 लाखचं टोटल लँड होईल त्याचं. त्यानंतर बिल्डिंग, बिल्डिंग बघतो आपण की क्रेता कंपनीचं बिल्डिंग होतं 30 लाख रुपीजचं होतं आणि परत त्यांनी 10 लाख रुपीजचं बिल्डिंग त्यांनी खरेदी केलं. त्यामुळे 30 लाख प्लस 10 लाख असं 40 लाखचं काय होईल बिल्डिंग होईल त्याची. त्यानंतर मशिनरी बघतो आपण, तर मशिनरी सुद्धा बघतो आपण इथे की क्रेता कंपनीचं सुरुवातीला होतं त्याचं मशिनरी 20 लाख रुपीजचं आणि त्यांनी परत परचेस केलं 3,60,000 रुपीजचं. त्यामुळे टोटल मशिनरीचं अमाऊंट होईल आता त्याचं बॅलन्स शीटमध्ये 23,60,000. त्यानंतर फर्निचर दिलेलं आहे, तर बघतो आपण इथे फर्निचर जे आहे क्रेता कंपनीचं आधी फर्निचर नव्हतं, परंतु बघतो आपण की त्यांनी विक्रेता कंपनीकडून त्यांनी फर्निचर खरेदी केलेलं आहे आणि ती अमाऊंट आहे 1,80,000. त्यानंतर डेप्टर्स, तर बघतो आपण इथे की क्रेता कंपनीचं डेप्टर्स होतं 10 लाख रुपीजचं आणि त्यांनी परत डेप्टर्स खरेदी केलं किती 7,60,000 रुपीजचं. त्यामुळे दोघांची टोटल डेप्टर्स होईल 17,60,000चं. त्यानंतर स्टॉक, तर स्टॉक बघतो आपण की क्रेता कंपनीचं स्टॉक आधीचं होतं 16 लाख रुपीजचं आणि परत त्यांनी स्टॉक विक्रेता कंपनीकडून खरेदी केलं ते आहे 8 लाख रुपीजचं. असं टोटल 24 लाख रुपीज. आणि त्यानंतर कॅश, कॅश तर बघतो आपण की क्रेता कंपनीच्या बॅलन्स शीटमध्ये कॅश किती आहे दाखवलेला आहे 4 लाख रुपये दाखवलेला आहे का नाही. परंतु बघतो आपण की क्रेता कंपनी जेव्हा विक्रेता कंपनीकडून असेच खरेदी करतो तर त्यावेळेस त्यांनी क्रय प्रतिफल म्हणून शेअर्स त्यांनी पे केलेला आणि कॅश सुद्धा पे केलेला आहे. तर कॅश त्यांनी किती पे केलेला आहे 1 लाख रुपीज कॅश पे केलेला आहे. 1 लाख रुपये त्यांनी कॅश पे केलेला आहे. त्यामुळे बघतो आपण की क्रेता कंपनीकडे आधी कॅश किती होतं 4 लाख रुपीज होतं, त्यामधून 1 लाख रुपीज त्यांनी क्रय प्रतिफल त्यांनी पे केलेलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे आता बॅलन्स किती उरला 3 लाख रुपीज. त्यामुळे आपण कॅश दाखवूया 3 लाख रुपीज. ठीक आहे. आणि त्यानंतर बघतो आपण की मेधा कंपनी लिमिटेड जेव्हा बॅलन्स शीटमध्ये बघतो आपण केलं त्याचा लायबिलिटीज आपण पूर्ण लिहून घेतलं आणि असेट सुद्धा आपण पूर्ण लिहून घेतलं. आणि त्यानंतर दोन्ही साईडची आपण बेरीज करूया असेट आणि लायबिलिटीची. तर ती बेरीज जी आहे तुमची सारखी यायला पाहिजे. तर बेरीज आहे 1,4,2,0,0,0,0,0 1,442 लाख बेरीज करून घ्या दोन्ही साईडची.
1,42,00,000 असं दोन्ही साईडची बेरीज यायला पाहिजे. तर आपण अशा पद्धतीने विक्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकी रिटर्न नोंदी, क्रेता कंपनीच्या पुस्तकामध्ये रोजकी रिटर्न नोंदी आणि आफ्टर ऑब्झर्वेशन नंतरचा बॅलन्स शीट जो आहे, तो बॅलन्स शीट आपण बघितलं.